बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आजवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ज्याला आपण अन्नीस असं म्हणतो, ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती आजवर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असाल अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होती. म्हणजे अध्यात्म आणि अंधश्रद्धा यातला फरक ती समजावून सांगत होती. पण आज पहिल्यांदाच मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव, डॉक्टर श्याम मानव यांचं एक कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी राजकारणातल्या अंधश्रद्धेविषयी देखील बोलण्याचं एक धाडस दाखवलं. डॉक्टर श्याम मानव, कारण राजकारणामध्ये आता भक्तांची काही कमी राहिलेली नाही. राजकारणातल्या भक्तांच्या डोक्यातली अंधश्रद्धा उतरवण्यासाठी आज डॉक्टर श्याम मानव जर पुढे आले तर काय चुकलं. आज टेलिव्हिजनवर मी पाहिलंय बऱ्याचशा कमळीच्या प्रवक्त्यांनी, शिंदे टोळीच्या प्रवक्त्यांनी डॉक्टर श्याम मानव यांचा ह्याचा काय संबंध, ते कसे काय आले बरं, असं सांगण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा असते, मग ती राजकारणातली असो नाहीतर अध्यात्मातली असो. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम डॉक्टर श्याम मानव यांनी अगदी योग्य पद्धतीने केलं असंच मला वाटतं. आता येऊया डॉक्टर श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांवर. आणि ह्या आरोपांनंतर ह्या आरोपाची पुष्टी देणारे स्वतः अनिल देशमुख होते, ज्यांच्याबद्दल डॉक्टर श्याम मानव यांनी वक्तव्य केली. जवळपास 4 ॲफिडेव्हिट म्हणजे 4 प्रतिज्ञापत्रांवर तुम्ही आम्हाला सह्या करून द्या, तुमची ईडी मधून मुक्तता करतो. लक्षात घ्या, 4 ॲफिडेव्हिट, 4 प्रतिज्ञापत्र. अनिल देशमुखांना 100 कोटीची वसुली या आरोपाखाली अटक झाली. तुम्हाला सर्वांना काही वेगळं सांगण्याची गरज नाही, हा सगळा काळ तुम्ही सर्वांनी पाहिलाय. खऱ्या अर्थाने तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याची सुरुवात तिथून झाली होती. हा एक थंड डोक्याने रचलेला एक प्लान होता. चाणक्य डोकी तुम्हाला माहिती आहे, बदनाम चाणक्य महाराष्ट्रातले कोण आहेत? बदनाम, ज्यांच्या घरामध्ये कोण येऊन जातं यांना ह्याची खबर नसते, हे दुसऱ्यांना ठोकून काढायच्या बाता करतात. असो, तो माझा विषय नाही. पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, अनिल देशमुखांना ज्यावेळेस अटक झाली, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला अटक झाली. आजवर असं घाणेरडं राजकारण पाहिलं नव्हतं आजवर. कारण खरं तर श्रद्धांजलीच व्हायला लागेल, भारतीय जनता पक्षाला श्रद्धांजली. या अशा घाणेरड्या राजकारणाचा उदय तुम्ही महाराष्ट्रात करवून दाखवला, घडवून दाखवला आणि यशस्वी ठरले या सगळ्यामध्ये. ते अनिल देशमुखांना अटक होते, त्यांना जवळपास 14-15 महिन्याची जेल होते. तुम्ही पाहिलं असाल या 14-15 महिन्यामध्ये जे काही असेल ते हे एका रुपयाचा आरोप सिद्ध करू शकले नाहीत. 100 कोटींची वसुली आणि त्यानंतर काही सिंधुदुर्गातली पिलावळं त्याच्यावर सकाळ संध्याकाळ ओरडण्यासाठी मोकळी. पण या सिंधुदुर्गातल्या पिलावळींचं तुम्हा आम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. कायम हातात असे पुरावे असतात, विधानसभेत पुरावे दाखवले जातात, पेनड्राईव्ह दाखवले जातात, पण एकावरही हे काहीच बोलू शकत नाहीत. कारण ह्यांचं सगळं रिकामं असतं, सगळंच रिकामं असतं. हे फक्त झाकलीमूठ 1.25 लाखाची बोलण्याकडे ह्यांच्यासाठी काहीच नसतं. त्या पिलावळींविषयी मी आज म्हणणार नाही, पण आज अनिल देशमुखांच्या अटकेविषयी किंवा त्याच्यानंतर झालेल्या काही प्रक्रियांविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो, अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगतो. अनिल देशमुखांची अटक होते, 13-14 महिन्यांमध्ये एका रुपयाचा आरोप सिद्ध होत नाही. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस यांची बेल हायकोर्टाने मंजूर केली त्यावेळेस सीबीआयने या बेलवर 10 दिवसांचा एक स्टे आणण्याचा प्रयत्न केला. 10 दिवसांचा स्टे कसा की आम्हाला ह्या निर्णयाच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टात जायचं, तर तुम्ही 10 दिवस यांची बेल थांबवून ठेवा. आणि ते फेअर आहे, त्यांना देखील चान्स दिला पाहिजे. 10 दिवस त्यांची बेल थांबवली. या 10 दिवसात देखील ते काहीच करू शकले नाहीत. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस यांनी सुप्रीम कोर्टात यांची बेल रद्द व्हावी हायकोर्टाने दिलेली याची याचिका केली, तर ती याचिका माननीय सुप्रीम कोर्टाने डिसमिस केली. ईडीचं चॅलेंज डिसमिस केलं. याचा अर्थ काय माहितीये तुम्हाला? तुमच्या चॅलेंजमध्ये काहीच तथ्य नाही. तुम्ही 100 कोटींचा आरोप करता, पण तुम्ही सव्वा रुपयाचा घोटाळा तुम्ही सिद्ध करू शकत नाहीत. म्हणजे आरोप करायचं सोडून द्यायचं. ती फॅक्टरी आहे ना, तो मुलुंडचा एक बदनाम पोपट, त्याला बघितलं की ओकाऱ्या येतात, असा तो घाणेरडा बदनाम पोपट. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. हा आहे यांच्या रिक्रुटिंग गँगचा प्रमुख. या रिक्रुटिंग गँगच्या प्रमुखाने कित्येक जणांवर आरोप केले आणि ह्यांच्याकडे आले की क्लीन चिट. हे सरकारच क्लीन चिट आहे. मुळात क्लीन चिट द्यायची, हे सर्टिफिकेट घेऊन बसलेले असतात शिवसैनिकांनो. आता
ह्यांनी जे आरोप केलेत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर केलेत, आदित्य साहेबांवर केलेत, अनिल परब साहेबांवर केलेत, अजित पवारांवर तर केलेत आहेत, या सगळ्यांचे ऍफिडेव्हिट सही करून द्या. याचा अर्थ स्पष्ट आहे, महाराष्ट्राचं सरकार बदनाम करण्यासाठी, महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी ही रचलेली एक सोची समजी साजिश होती. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अगदी थंड डोक्याने केलं गेलं, पण त्याला अनिल देशमुख बळी पडले नाहीत. म्हणाले मी जेल सहन करेल, मी जेलमध्ये राहणं पत्करेल. अगदी तुम्ही संजय राऊत साहेबांसारखं तुम्ही समजू शकता. संजय राऊत साहेब, त्यांच्यावर देखील 1 रुपयाचा आरोप सिद्ध झाला नाही. कायम आरोप करायचे सोडून द्यायचे, 1 रुपयाचा आरोप सिद्ध झाला नाही. शेवटी बेल मिळणारच. तुम्ही ताणू शकत नाहीत बेलसाठी जास्त. आम्हाला अजून थोडे दिवस द्या, आम्ही पुरावे जमा करतो, यांना आतच ठेवा, आम्हाला अजून थोडे दिवस द्या, अजून थोडे दिवस द्या, अजून थोडे दिवस. किती दिवस? जवळपास 13-14 महिने आम्ही एखाद्या निर्दोष माणसाला जेलमध्ये ठेवू शकत नाही, किंवा पोलीस कोठडीत किंवा न्यायालयीन कोठडीत ठेवू शकत नाही. तुमच्या संस्थांचा एक मान असतो, त्या मानापायी एवढे दिवस ठेवलं जातं. शेवटी सोडलं. 1 रुपयाचा जर आरोप सिद्ध झाला असताना ती बेल कदाचित रद्द झाली असती, पण 1 रुपयाचा, तुम्ही 100 कोटी म्हणताय, मी म्हणतो 1.25 रुपयाचा आरोप सिद्ध करा. 1.25 रुपयाचा आरोप सिद्ध करू शकतो. तुम्हाला एक माहिती सांगतो, हे प्रकरण 100 कोटीवरून आलं होतं 4,17,00,000वर. 4,17,00,000पर्यंत आलं, म्हणजे 100 कोटी सोडा, 4,17,00,000पर्यंत आणलं हे प्रकरण. आणि 4,17,00,000वरून 1,16,00,000पर्यंत हे प्रकरण आलं. म्हणजे नाही 100 कोटी नाही, 1,16,00,000चा हा घोटाळा आहे, किंवा इथे काहीतरी वसुली झाली आहे. 1,16,00,000पर्यंत आलं, ते पण ते प्रूफ करू शकले नाहीत. 1,16,00,000 तुम्ही प्रूफ करू शकत नाही. तुम्ही 100 कोटींचे, तुम्ही खरं तर 100 कोटींचा नाही, तुम्ही 2,00,000 कोटींचा आरोप करायला पाहिजे होता, 10,00,000 कोटींचा आरोप करायला पाहिजे होता. आरोप करायला काय जातंय हो? हे आलं तोंडामध्ये, केला आरोप, याला काय फरक पडतो? आणि चार्जशीट देखील अर्धवट दाखल केली गेली होती. म्हणजे विचार करा, तुमच्याकडे चार्जशीट देखील पूर्ण नाही. अनेक गोष्टी आहेत. सुप्रीम कोर्टाने ह्यांचं ते ईडीचं चॅलेंजेस डिसमिस करून टाकलं होतं. आणि हे भर मीडियात सांगतायत, श्याम मानव भर मीडियात सांगतायत. श्याम मानव काही किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती काही अनिल देशमुखांचे प्रवक्ते नाहीत. पण राजकारणाविषयी जर एखाद्या समाजातल्या नावाजल्या व्यक्तीने जर बोललं, त्याला जर माहिती असेल त्या गोष्टींची, कारण त्यांनी देखील ह्या सगळ्या घाणेरड्या राजकीय वृत्तींना उलथून टाकण्यासाठी एक मोठी मोहीम हाती घेतली होती. तुम्ही हे विसरू शकत नाही. आणि राजकारणातल्या भक्तांच्या डोक्यावर झालेले परिणाम, त्यांच्यातली अंधश्रद्धा काढण्यासाठी त्यांना ह्या सत्याच्या गोष्टी सांगाव्या लागतील, ज्या खुल्यामध्ये सांगितल्या, 4 चौकात बसून बंद दारात अशा सांगितल्या, खुल्यामध्ये सांगितल्या ह्या गोष्टी. तुम्ही करा चौकशी, तुम्हाला जर वाटत असेल एवढं तर तुम्ही करा चौकशी. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं, अजित पवारांविषयी जर तुम्हाला बोलायचं नसेल तर बाकीच्या तिघांचे ऍफिडेव्हिट वगैरे द्या, सोडा हो या सगळ्या गोष्टी. किती घाणेरड्या थराचं हे राजकारण झालंय. म्हणजे अजित पवार आमच्याकडे येणार आहेत, त्यामुळे अजित पवारांना तुम्ही सोडून द्या, बाकीच्या तिघांसाठी ऍफिडेव्हिट द्या. किती घाणेरड्या थराचं हे राजकारण पोहोचलेलं आहे. औरंगजेब फॅन्स क्लब नावाचे, आज मी पाहिलंय ह्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत पेजवरनं औरंगजेब फॅन क्लबचे काही पोस्ट टाकण्यात येतात. यांच्या अधिकृत पेजची लायकी पहा तुम्ही, अधिकृत पेजची लायकी. औरंगजेब फॅन्स क्लब म्हणजे त्या नवाब मलिकाचे, त्या अब्दुल सत्ताराचे, हसन मुश्रीफाचे, जिशान सिद्दीकीचे, एमआयएमच्या दोन्ही आमदाराचे, सपाच्या अबू आसिम आझमीचे, रईस शेखचे, यांना मतं चालली विधान परिषदेमध्ये. आणि आता एमआयएम औरंगजेब फॅन्स क्लब म्हणून शिवसेनेला चिडवतायत. यांची मतं तुम्हाला गोड लागली. ही इतक्या घाणेरड्या थराचं राजकारण आहे ह्यांचं, इतक्या घाणेरड्या थराचं राजकारण. असो, शिवसैनिकांनो जास्त काही या विषयात बोलण्यासारखं मला वाटत नाही. पण होय, महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर हे येणं फार गरजेचं होतं की हे 100 कोटीची वसुली केली, परमवीर सिंगांचं त्याच्यामध्ये काय. अरे तो विषय फार मोठा होईल, परमवीर सिंगांपर्यंत बोलायला गेलं तर हा विषय अगदी लांबेल. पण यांचं बिंग फुटलं, यांच्या अंगाशी आलं. मग आता ते काय म्हणायला लागले माहितीये, की आता हे प्रकरण काही आम्ही हा आरोप केला नव्हता, हा आरोप मुंबईच्या त्यावेळेसच्या महासंचालकांनी, पोलीस महासंचालकांनी केला होता, किंवा महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी केला होता, आम्ही काही केलं नव्हतं ह्याच्यामध्ये, हे आमचं नाहीच आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या अंगाशी शेकतं त्यावेळेस तुम्ही त्याच्या खालचा हात अलगद बाजूला काढता. पण जोपर्यंत प्रकरणाचा फायदा तुम्हाला असतो तोपर्यंत हे तुमचं प्रकरण, जेव्हा प्रकरण अंगाशी शेकतं त्यावेळेस मात्र हात बाजूला काढायचा असतं. ही भारतीय जनता पक्षाची एक कूटनीती म्हणू शकता तुम्ही, एक स्ट्रॅटेजी आहे ही. असो, शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांची रजा घेतोय, पण हे आरोप
हे कधी ना काहीतरी हे बाहेर येणं फार गरजेचं होतं. योग्य वेळेत आलेलं आहे. योग्य वेळेत योग्य गोष्टी घडणं हे देखील तितकंच महत्वाचं. येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या सगळ्याचा इतका उहापोह होईल जनतेच्या समोर. कशा प्रकारे हे आरोप केले गेले, कशा प्रकारे खोटे आरोप केले गेले हे तुम्ही सर्वजण पाहालच. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. जय महाराष्ट्र.